जागृती नाट्य संस्थेतर्फे मुंबई विद्यापीठात नुकताच लेफ्ट राईट लेफ्ट हे नाटक सादर करण्यात आलं। वेगवेगळ्या विद्यापीठातील मुलांनी एकत्र येऊन हे नाटक बसवले। आजच्या तरुण पिढीच्या मनात भारताविषयील घडामोडींविषयी असलेला राग या नाटकात दाखवण्यात आलाय। कोणत्याही राजकीय पक्षाला टार्गेट न करता युवा पिढीचा आपल्या सिस्टम विषयी असलेला राग लेफ्ट राईट लेफ्ट नाटकात न दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कम्युनिझम संपवण्यासाठी हिटलरला तुम्हीच पैदा करता आणि तोच हिटलर डोईजड होतो तेव्हा त्याच कम्युनिस्टांच्या मांडीला मांडी लावून त्याच्या श्राद्धाचं जेवण जेवता। वर्ल्डवर तुम्हीच घडवता आणि ते होऊ नये म्हणून शांतता समिती पण तुम्हीच बनवता। ते चर्चेतून सिद्ध करा। लेफ्ट राईट लेफ्ट या नाटकानं पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये राडा केला होता। कारण होतं लाल झेंडा, अर्थात कॉम्रेडला मध्यवर्ती ठेवून लिहिले गेलेले संवाद कधी कॉम्रेडला साथ देणारे तर कधी त्यांच्या विरोधात जाणारे, अर्थात इथं विरोधच जास्त। अशीच काहीशी लेफ्ट राईट लेफ्ट नाटकात भरकटलेली आजची तरुण पिढी लेखक दिग्दर्शक प्रसाद थोरवेनं दाखवली आहे। पण आपण कोणत्याही पक्षाला समोर ठेवून नाटक लिहिलं नसून फक्त सद्यस्थितीतल्या घडामोडींबद्दल तरुण पिढीच्या मनात असलेला राग इथं व्यक्त केलाय, असं प्रसाद थोरवे म्हणाला। तर प्रसादला दिग्दर्शनात साथ देणाऱ्या सुमेध म्हात्रेनंही हे नाटक समाजातल्या चुकीच्या गोष्टींवर भाष्य करताना कोणत्याही पक्षाला लक्ष्य करत नाही असं स्पष्ट केलंय। बेसिकली मी कोणालाही टार्गेट केलं नाहीये किंवा हे जे नाटक आहे हे भारत आणि माणूस, आम्हाला असं वाटतंय की सध्या ज्या काही सगळ्या घडामोडी आहेत ह्या देशातल्या, ज्या गोष्टींचा आपल्याला राग येतोय, ते राग जो मला आला तो मी या नाटकाच्या माध्यमातून व्यक्त केला। म्हणजे यात असं कुठल्या आयडियोलॉजीला किंवा कोणाला टार्गेट केलेलं नाहीये। बेसिकली भारतात ज्या गोष्टी घडत आहेत आणि काही गोष्टी घडू पाहत आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने या देशाचे तुकडे केले जात आहेत, अशा काही घोषणा केल्या जातात दिल्लीमध्ये, आणि आम्ही इथे शांतपणे बसलेलो आहोत। रोज एक सीमेवरती जवान मरतोय, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींना नाटकाच्या माध्यमातून एक ही चळवळ किंवा एक लेखक म्हणून किंवा नाट्यकर्मी म्हणून आम्ही कसे पुढे आणू शकतो, तर ती चळवळ आम्ही पुढे नेतोय। बाकी या नाटकामधून कोणाला टार्गेट केलं गेलेलं नाहीये। प्रसादनं जेव्हा ते लिहिलं त्यावेळी आमच्या डोक्यात काही गोष्टी होत्या त्या हायलाईट करायच्या होत्या। म्हणजे बेसिकली आपण ग्लॅमरकडे जातो प्रत्येक गोष्टीच्या, पण ते जाणून नाही घेत। आजची तरुण पिढी, मला तरी असं वाटतं आपल्याला बरंच काही कळतं, आपण लगेच मत घेतो किंवा आपण एखादी भूमिका घेतो। भूमिका न घेता आपल्याला सगळ्या बाजू बघणं गरजेचं आहे की कोणती बाजू काय म्हणते, जर डाव्यांची काय भूमिका आहे, उजव्यांची काय भूमिका आहे, त्यानुसार आपण रिॲक्ट व्हायला हवं असं मला वाटतं। लेफ्ट राईट लेफ्ट हे नाटक महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातनं सादर केलं जाणार आहे। याचा खास प्रीमियर शोही केला जाणार आहे। कॉम्रेडच्या बाजूनं आणि विरोधात केलेल्या नाटकातील उद्धारानं पुण्यात राडा केला, पण मुंबईत याला शांत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आता पाहायचंय कॉम्रेड संदर्भात मांडलेला वाद आणि संवाद पुढील महाविद्यालयांमध्ये या नाटकाचं कसं स्वागत करतायत। कॅमेरामन अमित कीरसह प्रणाली मोरे आणि ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई।